समन्वय समितीची आजची बैठक तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब, बावनकुळे साहेब, मुशीफ साहेब, शंभूराज, मी स्वतः, उदय सामंत प्रदीर्घ बैठक या ठिकाणी झाली। आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुती म्हणूनच राज्यभरामध्ये एकत्रितपणाने सामोरं जावं अशी आमची धोरणात्मक चर्चा झाली। 17 तारखेला अर्ज भरण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी आहे। 18 तारखेला पुन्हा एकदा महायुतीची एक पत्रकार परिषदसुद्धा त्या ठिकाणी होईल। आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी, अजितदादा, एकनाथराव शिंदे आपापल्या मंत्र्यांना, पालकमंत्र्यांना, संपर्क मंत्र्यांना, प्रभारींना तशाच पैकी सूचना देतील की शक्यतो त्या ठिकाणी महायुती म्हणूनच निवडणुकीला सामोरं जावं। अधिक जर काही शक्य झालं नाही तर कटुता होणार नाही, मनभेद होणार नाही, या संदर्भातली सुद्धा काळजी त्या ठिकाणी घ्यावी। पण अधिक भर आमचा महायुती म्हणून निवडणुकीला सामोरं जाण्यावरती आजच्या चर्चेच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतो। तुमच्या मतदारसंघामध्ये तुमच्या पक्षाचा उल्लेख काही महायुतीचे आमदार दलालांचा पक्ष असा करतात, रायगडमध्ये तुम्ही पाहायला मिळते आहे, मला मान्य आहे। पण शेवटी मी प्रदेशाध्यक्ष आहे, त्यामुळे या कुठल्याही विषयावरती मी काही बोलणार नाही। याची नोंद ज्या पक्षाच्या नेत्यांनी घ्यायची आहे ते घेतील, समन्वय समितीचे प्रमुख नेतेसुद्धा त्या ठिकाणी घेतील। अशा प्रकारच्या वक्तव्याने महायुतीच्या इमेजला केला जात नाही। आता हे प्रत्येकाने ठरवायचं आहे। आपल्या वक्तव्यामुळे, आपल्या कृतीमुळे महायुती म्हणून राज्यभरातल्या जनतेने जे आम्हाला प्रचंड बहुमत दिलेलं आहे, जे आजवर स्थापनेपासून मिळालं नव्हतं, त्याला धक्का कसा पोचणार नाही, सामंजस्य कसं राहील, याचा प्रयत्न होणं अत्यंत आवश्यक आहेच। पण मी स्वतःच प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे या कुठल्याही विषयावरती मी भाष्य आजही नाही करणार आणि माझ्या जिल्ह्यामध्ये असतानासुद्धा या विषयावरती मी कधी भाष्य करत नाही। तटकरेसाहेब, येणाऱ्या निवडणुकीसंदर्भात संपूर्ण रणनीती ठरवली जाते, परंतु दोन्ही राष्ट्रवादी ज्या पद्धतीने स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी एकत्र येतात, या संदर्भात महायुतीच्या इतर पक्षांचं म्हणणं काही आहे, ते सकारात्मक आहेत का? नाही, या संदर्भातली काही चर्चा आज त्या ठिकाणी झाली नाही। बाय अँड लार्ज इतर महायुतीलाच कसं समर्थन मिळेल, पाठबळ मिळेल, याचा प्रयत्न केला गेला पाहिजे। ते करण्यासाठीच आमचे सगळे पालकमंत्री, संपर्क मंत्री या सर्वांनीच ज्या ज्या ठिकाणी प्रभारी नेमलेले आहेत ते सर्वांनीच प्रयत्न करावा आणि या सगळ्याचा आढावा 17 तारखेपर्यंत होईलच, कारण 17 तारखेपर्यंत नामनिर्देशन पत्र भरण्याची शेवटची तारीख आहे। त्यामुळे 18 तारखेला पुन्हा एकदा समन्वय समितीची बैठक आम्ही याच ठिकाणी बोलवलेली आहे। प्रामुख्याने कुठेतरी कोकणामध्ये मोठ्या